मामी जहागीरमध्ये योगेश्वरी मंगल कार्यालय येथे सकाळपासून स्त्री पुरुष लिंगभेद समानता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेला माननीय सामाजिक कार्यकर्त्या अमरावती येथील सुचिताताई बर्वे तसेच निंबूरकर साहेब आणि उपस्थित अग्रवाल मॅडम असतील, बाकीच्यांचे नाव कल्पना नाही, मित्रमंडळी माझे प्रवीण गैपळे सोबत आलेले आहेत आणि उपस्थित मान्यवरांना गेल्या अनेक वर्षापासून समाजात स्त्री पुरुष समानता असली पाहिजे यासाठी विविध संघटना संस्था समाजात काम करतात आणि हे काम करत असताना नेमकं काय होतं की समाजात ज्या ज्या पद्धतीने आपण समोर समाजात काम करत जातो त्या पद्धतीचे वेगवेगळे अनुभव तुम्हाला आम्हाला येत जातात. कारण जग दिसतं तसं सुंदर नसतं, गेलं तेव्हा कळतं. एका संतांनी म्हटलं आहे, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या समाजात एकरूप होतो त्यावेळेस त्या समाजातल्या समस्या आपल्या लक्षात येतात आणि आपण त्याविषयी जनजागृती करण्याचं कार्य या संत तुकडोजी महाराज लोक संचालित साधन समूह केंद्राच्या माध्यमातून करतो. आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला बर्वे मॅडमनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. कारण आज समाजात स्त्री पुरुष समानतेची गरज नितांत आहे. महिलांवर आपण पाहतो, दररोज जर तुम्ही वृत्तपत्र उघडलं तर कुठं ना कुठं महिलांवर अत्याचार झाल्याचं त्या वृत्तपत्रात तुम्हाला 2-3 पेजवर सलग ते दिसतंच. तुम्ही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत असाल की महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो. तर एखाद्या स्त्रीचं मानसिक शोषण करणे, तिची हॅरेसमेंट करणे, तिला त्रास देणे, रस्त्यावर जर एखादी युवती जात असेल तर तिची टवाळखोरी करणे किंवा एखाद्या महिलेला घरी सासू सुनेचा वाद असतो तो त्या सुनेला टार्गेट करून तिची हॅरेसमेंट करतात, तिचं मनोबल खच्च करण्याचं काम करतात. एखादा व्यसनाधीन नवरा जर असेल तो तिच्या पत्नीला वारंवार हुंड्यासाठी असेल किंवा आणखी बाहेरून पैसे आणण्यासाठी असेल या प्रकारासाठी तिची प्रताडणा करतात. ते सुद्धा एक लिंगभेदाचं कारण महत्त्वाचं असू शकतं. त्यामुळे या समाजातील हा भेदभाव नष्ट करायचा असेल असे कार्यक्रम समाजात झाले पाहिजे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ते कार्यक्रम पोचले पाहिजे, जेणेकरून या कार्यक्रमाचं सार्थक आणि याचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचेल. आणि आज या कार्यक्रमाला मला बोलावलं, मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.